संभाव्य नेतृत्व बदलाची। कर्नाटकच्या राजकारणामधून या घडीची ही मोठी बातमी आहे। कर्नाटकचे सध्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले। नवी दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांड आणि कर्नाटकच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील। त्यानंतर डी.के. शिवकुमार हे अधिकृतपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। मग सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली होती। त्यावेळेस केंद्रीय नेतृत्वानं दोन्ही नेत्यांमध्ये अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती। याच पार्श्वभूमीवर नुकतीच नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांची जवळपास 6 तास प्रदीर्घ बैठक झाली। या बैठकीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युलानुसार आता डी.के. शिवकुमार यांच्याकडे कर्नाटक राज्याची कमान दिली जाते। आता डी.के. शिवकुमार यांची निवड होण्याचं कारण नेमकं काय पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे निवडणुकातलं यश। 2023ची जी विधानसभा निवडणूक कर्नाटकमध्ये झाली तिथं काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि त्या यशात सगळ्यात मोठा वाटा होता तो डी.के. शिवकुमार यांचाच। 2023 मध्ये सत्ता स्थापन करत असताना 2.5 वर्षांनी तुम्हाला सीएम करू असं आश्वासन पक्षानं तेव्हाच डी.के. शिवकुमार यांना दिलं होतं, कारण सत्ता स्थापन करण्याच्या वेळी डी.के. शिवकुमार यांचंही नाव आघाडीवर होतं। 2.5 वर्ष आता संपलेली आहेत 2023 नंतर, त्यामुळे शिवकुमार यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकमध्ये तशा हालचाली दिसतही होत्या। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वोक्कलिंगा मतं। शिवकुमार हे प्रभावशाली वोक्कलिंगा समाजाचे आहेत। या समाजाची लोकसंख्या सुद्धा तगडी आहे आणि त्यांचं राजकीय स्थान सुद्धा राज्यातलं मोठं आहे। 2028च्या निवडणुकी अगोदर या समाजाला नाराज करणं हे काँग्रेसला परवडणारं नाहीये। डी.के. शिवकुमार यांना काँग्रेसमध्ये संकटमोचक म्हणूनही ओळखलं जातं। राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असताना गटबाजीचे वाद सोडवण्यामध्ये डी.के. शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे। आणि डी.के. शिवकुमार नेमके आहेत कोण, त्यांची राजकारणातली ओळख काय राहिलेली आहे यावर एक नजर टाकूया। 1980च्या दशकात विद्यार्थी नेते म्हणून डी.के. शिवकुमार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली। मध्ये वयाच्या 27व्या वर्षी डी.के. शिवकुमार हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। मग मैसूर जिल्ह्यातल्या सातनूर मधून ते आमदार म्हणून निवडून आले। 1994, 1999 आणि 2004 या कालावधीमध्ये सातनूर मधूनच डी.के. शिवकुमार हे आमदार झाले। 2008 मध्ये त्यांचा मतदारसंघ बदलला। मग बंगळुरू जवळच्या कनरपुरामधून त्यांनी निवडणूक लढवली, तिथून आमदार झाले। 2013, 2018 आणि 2023 मध्ये ते कनकपुरामधून आमदार झाले। 2008 ते 2013 या कालावधीमध्ये ते कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राहिले। 11 जुलै 2014 ला कर्नाटकचे ऊर्जा मंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारला। मग 2018 मध्ये ते कर्नाटकचे सिंचन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले। 2020 पासून आजपर्यंत ते कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष राहिले।
2023 मध्ये कर्नाटकच्या निवडणुका झाल्या आणि डी.के. शिवकुमार यांचं पक्षातलं स्थान बरंच वर गेलं. ते फक्त मंत्रिमंडळातले सदस्य राहिले नाही, ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सुद्धा बनले. पेशानं बिल्डर आहेत. बंगळूर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ही डी.के. शिवकुमार यांच्या मालकीची आहेत. याशिवाय देशामधल्या सगळ्यात श्रीमंत लोकप्रतिनिधींपैकी एक अशीही डी.के. शिवकुमार यांची ओळख आहे आणि काँग्रेस पक्षासाठी ही ओळख फार महत्त्वाची आहे. राजकीय विश्लेषक दामिनी बनसोडे यांनी या काँग्रेसमधल्या कर्नाटकमधल्या बदलांचं नेमकं कसं विश्लेषण केले पाहूयात. डी.के. शिवकुमार एक डॉमिनंट लीडर आहेत. ते खूप टाइमपासून बीजेपीच्या नजरेत आहेत. त्यांच्यावरती ईडीची रेड ही झाली होती. तसेच 2019 मध्येही त्यांच्या मुलगी ऐश्वर्यावरतीही ईडीची रेड झाली होती. पण त्यांनी त्यांचं एक दिल्ली व्हिजिटने सगळं नॉर्मल केलं. पण त्याच कॉन्ट्रास्टमध्ये ते काँग्रेसचे खूप रिस्पॉन्सिबल नेता मानले जातात. काँग्रेसच्या हायर ऑब्झर्व्हर त्यांची खूप चांगली बॉन्डिंग आहे. त्यांचा रोल फक्त कर्नाटक नाही तर तामिळनाडू, केरला, गोवा इलेक्शन्समध्येही आपण बघितला आहे आतापर्यंत. लास्ट टाइम कर्नाटकमध्ये पार्टी त्यांच्यामुळे जिंकली कारण त्यांनी एमएलएची हॉर्स रिडिंग थांबवलेली. पण माझ्या मते 6 मंथ्समध्ये गव्हर्नमेंट पडेल कारण डी.के. शिवकुमारला थोडं कॉम्प्रोमाइज आणि करप्ट लीडर बोललं जातं आणि मे बी बीजेपी ह्याचा फायदा घेईल आणि ते एक सॉफ्ट टार्गेट असू शकतात आणि बीजेपी गव्हर्नमेंट फॉर्म करू शकते जर डी.के. शिवकुमार कॉम्प्रोमाइज झाले तर. आणि डी.के. शिवकुमार यांच्यासाठी पुढची 2.5 वर्ष अजिबात सोपी नसतील. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकामध्ये समस्या अनेक आहेत. शिवकुमार यांच्यासमोर आव्हानं कोणती असू शकतात यावर एक नजर टाकूया. सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे तिजोरी. तिजोरीमध्ये सध्या कर्नाटकच्या खडखडाट आहे. कर्नाटकची वित्तीय तूट ही जवळपास 99,449 कोटींवर आहे. कल्याणकारी योजनांचं ओझं आहेच. अन्न सुरक्षा योजना, किमान उत्पन्न, मोफत वीज, सार्वजनिक वाहतूक, महिलांना सूट यासारख्या योजनांवर कर्नाटकमध्ये सुद्धा प्रचंड खर्च होतोय. भांडवली खर्च सुद्धा मोठा आहे. या सगळ्या योजनांसाठी निधी ठेवून पुन्हा भांडवली खर्च करणं हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर करताना सरकारच्या समोरची आव्हानं कमी नाही आहेत. बंगळुरूची कोंडी. बंगळुरू शहरावर सध्या प्रचंड भार आहे. प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे बंगळुरूच्या एकूण यशाला काहीशी अडचणीची अवस्था आलेली. ग्रामीण कर्नाटकमध्ये विकास पोहोचवणं हे एक मोठं आव्हान असणार आहे कारण शहर केंद्री विकास जर झाला तर त्याचा ग्रामीण भागामध्ये मोठा फटका बसतो. पाण्याची समस्या कर्नाटकमध्ये, उत्तर कर्नाटकमध्ये सातत्यानं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. जलसंवर्धनावर मोठा खर्च करण्याची गरज आहे, पण सरकार तो करू शकतो का हा सवाल आहे. शेतीच्या समस्या आहेत. महाराष्ट्रासारखंच कर्नाटकचा शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये. अनेक पिकांना MSP द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.